पिंपटी ते वरखेडी रस्ता खुला न केल्यास बिरसा फायटर्सचे आंदोलन। 4 वर्षापासून रस्ता बंद, वृद्ध व गरोदर महिलांच्या मृत्यूचा आरोप। अक्कलकोट तालुक्यातील पिंपटी गाव ते वरखेडी व पिंपरापाणी जाणारा शासनाचा जुना रस्ता सायसिंग मोवाशा वसावे यांनी अतिक्रमण करून लोखंडी गेट बसवून गेल्या 4 वर्षापासून बंद केलाय। या रस्त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक वृद्ध व गरोदर महिलांचे वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर संघटना नंदुरबार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी यांच्यासह पिंपटी व परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गावकऱ्यांनी सांगितले की रस्ता बंद झाल्याने गावातून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी नदी व डोंगर ओलांडावे लागतात। वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे प्राण गेले। गावात शिक्षक, ग्रामसेवक यांची वेळेवर हजेरी लागत नाही। पाणी, शाळा, अंगणवाडी, घरकुले यासारख्या मूलभूत सुविधा गावात नाहीत। शासनाच्या कोणत्याही योजना रस्त्यांअभावी पोहोचू शकलेल्या नाहीत। ग्रामस्थांनी ठाम मागणी केली की पिंपटी वरखेडी व पिंपरापाणी रस्ता हा गावकऱ्यांसाठी तातडीने खुला करण्यात यावा। सायसिंग मोवाशा वसावे राहणार पिंपटी या एका व्यक्तीने पिंपटी ते पिंपरापाणी पर्यंतचा सरकारी रस्ता, सार्वजनिक रस्ता दादागिरी करून, दमदाटी करून बंद केलेला आहे। लोखंडी कंपाऊंड बांधलेला आहे। त्यामुळे या गावातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। म्हणून हा रस्ता या ग्रामस्थांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे। सायसिंग वसावे या एका व्यक्तीने दमदाटी करून हा रस्ता गेल्या 4 वर्षापासून बंद केलेला असल्यामुळे या ग्रामस्थांना या रस्त्यावरून येता जाता येत नाही। त्यामुळे या गावातील वयोवृद्ध माणसं, गरोदर महिला इत्यादींना रुग्णालयात नेताना वाटेतच वेळेअभावी उपचार मिळाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे। अनेक जीव जात आहेत आणि या गावामध्ये पाण्याची कोणत्याच प्रकारची सोय नाही, विहीर नाही, हातपंप नाही आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत इथं पाणी पोहोचवण्यासाठी साहित्य या गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे पोहोचत नाही। घरकुले मंजूर आहेत, परंतु घरकुलसाठी जे साहित्य लागतं ते रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत लोकांना पोहोचत नाही। म्हणून घरकुल सुद्धा बांधली गेली नाही आहेत। शाळकरी मुलांना मोठी नदी पार करावी लागते, 2 डोंगर पार करावे लागतात। असा प्रचंड त्रास या रस्त्याअभावी या ग्रामस्थांना होत आहे। म्हणून हा रस्ता तात्काळ खुला करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। हा रस्ता जर खुला केला नाही तर आम्ही या ग्रामस्थां मिळून आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। मी पिंपटी गावाचे ग्रामस्थ, वरखेडी ते पिंपटी या गावाचा रस्ता सायसिंग मोवाशा या शिक्षकाने 4 वर्षापूर्वीपासून रस्ता बंद करून तर रस्ता बंद ठेवल्याने आम्ही ग्रामसेवकने आम्हाला निवेदन दिलं। त्याच्यात लिखित भाषेने त्यांनी लिहून दिलं 4 महिना अंतर्गत या गावाचे मी जेवढे काही विकास असेल ते पूर्ण करेल असं त्यांनी ग्रामसेवक या साहेबांनी आम्हाला लिहून दिलं। पण ते काम 4 वर्ष झाले आजपर्यंत करून दिलं नाही। हे काम करून देण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना पत्र दिलं। सगळे पत्र देऊन परत आम्ही अजून एक पत्र देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मागणी करतो आहे। हा रस्ता खुला करून द्यावा एवढं माझं बोलून मी शब्द संपवतो आहे। उलगुलान टुडे न्यूजसाठी संदीप धूम, नंदुरबार।